विधानसभेच्या आजच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली। मुंबईमधल्या सिद्धार्थनगर इथल्या पत्राचाळ इमारतींच्या वापर आणि कामाच्या दर्जाबाबतच्या तक्रारी यासाठी अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्यात एक विशेष बैठक घेण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। याबाबत लक्षवेधी सूचना विद्या ठाकूर यांनी दिली होती। नागपूर शहरातल्या नागपूर सुधार प्रन्यासनं लीजवर दिलेल्या भूखंडांपैकी निवासी वापराचे भूखंड फ्री होल्ड करण्याबाबतचा निर्णय या अधिवेशनात घेतला जाईल अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना प्रवीण दटके यांनी उपस्थित केली होती। त्यावर योगेश सागर आणि नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारले। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार, अचलपूर, भातकुली या तालुक्यात असणाऱ्या खारपाण पट्ट्यातील 105 गावांमध्ये असलेली गोड्या पाण्याची योजना केंद्र सरकारने पैसे उपलब्ध करून दिल्यानंतर डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश वानखडे यांनी उपस्थित केली होती। त्यावर हरीश पिंपळे, अतुल भोसले यांनी उपप्रश्न विचारले। राज्यातल्या इतर सर्व योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेण्यात येईल असंही मंत्र्यांनी सांगितलं। विधान परिषदेत ही विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली। राज्यातल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक वर्गात एकंदर 11,918 जागा रिक्त असून त्यापैकी सुमारे 5,500 पदं भरायची मान्यता मिळाली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली। रणजित सिंह मोहिते पाटील आणि इतरांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। या शैक्षणिक वर्षात ही भरती पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तासिका तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करायची गरज राहणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। गरज भासली तर त्यांची ही भरती करू असंही ते म्हणाले। उच्च शिक्षणासंदर्भात PM उषा योजनेच्या धर्तीवर राज्यात CM उषा योजना प्रस्तावित असल्याचंही त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या 15 विद्यापीठांमध्ये एकंदर 2,600 शिक्षकीय पदं मंजूर असून त्यापैकी 1,497 पदं रिक्त आहेत। यातल्या 687 पदं भरायची मान्यता मिळाली असं सरकारनं लेखी उत्तराद्वारे सांगितलं। केंद्र आणि राज्य सरकारनं येत्या